वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून नाशिकमधलं वातावरण हे पुन्हा एकदा तापलंय। जिल्ह्यामधलं एकही झाड सुनावणी होईपर्यंत तोडू नका असे हरित लवादाचे आदेश आहेत। मात्र असं असताना तिडके कॉलनी परिसरामध्ये 30 ते 35 झाडं तोडण्यात आली आहेत। आगामी कुंभमेळा प्राधिकरणाचा नियोजित असलेला नंदनी नदीवरती पूल बांधण्यासाठी या झाडांची कत्तल करण्यात आली। या वृक्षतोडीबद्दल नागरिकांनी देखील संताप व्यक्त केलाय। हस्तक्षेप केल्यानंतर पुढील 2 दिवसांसाठी ही वृक्षतोड थांबवण्यात आली आहे। या वृक्षतोडीमुळे न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन झालंय असा आरोपही वृक्षप्रेमींकडून केला जातो। नाशिकमध्ये ऐन निवडणुकीच्या काळात वृक्ष तोडले जात आहे। मी सध्या नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नंदिनी नदीवर जो ब्रिज होणार आहे त्या ब्रिजसाठी जवळपास 114 झाडं तोडण्याची परवानगी ही उद्यान विभागाला मिळाली आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण झाडं या ठिकाणी तोडले जात आहे। मात्र हे वृक्ष तोडू नये यासाठी वारंवार नाशिकमधले पर्यावरण प्रेमी हे कडाडून विरोध दर्शवत आहे। झाडं तोडू नये असा देखील त्या ठिकाणी निर्णय झालेला होता। आपण या ठिकाणी विरोध करताय। हा जो विरोध आहे हा कायद्याला धरून आहे। कारण की गेल्या 5 दिवसापूर्वी एनजीटी मध्ये निकाल आला होता की नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे वृक्षतोड केली जाणार नाही जोपर्यंत एनजीटी तुम्हाला पुढचा आदेश देत नाही तोपर्यंत। पण एनजीटीचा पुढचा 12 मार्च पर्यंतचा जो आदेश होता त्याच्या पहिले त्यांनी नाशिक शहरामध्ये वृक्षतोडीला सुरुवात केलेली आहे। हा कुठेतरी एनजीटीचा निकालाचा आणि कायद्याचा अवमान आहे असं आम्हाला या ठिकाणी जाणवतंय। तरी आम्ही या ठिकाणी जे एनजीटी ज्यांनी याचिका दाखल केली श्रीराम पिंगळे सर यांच्याशी आम्ही बोलून या ठिकाणी काम पूर्ण थांबवलेलं आहे। सोमवार आम्ही या ठिकाणी या संदर्भात परत एनजीटीत आम्ही डॉक्युमेंट देणार आहोत की वृक्षतोड झालेली या संदर्भात आणि त्या ठिकाणून नाशिक महापालिकेला 100% आम्ही दंडात्मक स्वरूपाची कारवाई या ठिकाणी करणार आहे। हे जे झाडं तोडले याच्या बदल्यात कारण की यांनी पूर्ण प्रोसेस फॉलो केली नाहीये। यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलंय रिप्लांटचं ते पण याची डिसाईड नाही। यांची एजन्सी फायनल नाहीये, रिप्लांट करण्याची जागा फायनल नाहीये, रिप्लांट कुठले वृक्ष करणार हे यांचे फायनल नाहीये। जर तुमच्या कुठल्याच गोष्टी पूर्तता नसेल तर तुम्ही कुठल्या भरोश्यावर तुम्ही झाडं तोडायला घेतले। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.